हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. आपण पाहतोय तिसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच आझाद स्पोर्ट वसई वर्सेस पाहतोय आपण गादवे स्पोर्ट शिरोतर हा संघ. पहिल्या मॅच मध्ये निश्चितच आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स केला होता ललित भुवर या खेळाडूनं. 15 बॉल मध्ये 51 बनवल्या होत्या. त्याच्यानंतर सेकंड मॅच आपण पाहिला तर सेकंड मॅच मध्ये देखील 13 बॉल मध्ये 51 बनवल्या होत्या. 2 अर्धशतक ललित भुवरच्या नावावरती आहेत या सरपंच उपसरपंच चषकामध्ये. यावेळेस तोच ध्येय, तोच उद्देश, तोच धमाल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले 2 बॅटर. ऑन स्ट्राईक वरी प्रवीण परेड. पहिला बॉल फेस करत असताना ठिकाणी आपण पाहतोय चेंडूने मात्र हुलकावणी दिली आहे आणि 3 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेषा पलीकडे जातो. 4 धावांकरता आलाय हा महत्वाचा चौकार. 4 रन. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर येतोय हा चौकार. नवीन बॉल पुरवायचा मैदानाच्या मातमध्ये. यस, तिकडनं आलाय मागून, नवीन बॉल आलाय मागून. ओके, तर पहिल्या बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला गुड स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटर मिस्टर पीपी प्रवीण परेट. म्हटलं जाताना संघर्षाचा काल कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागत असतं. यावेळेस षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा ॲपट्रॅकर बॉल होता. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटरनं जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता, कुठल्याही प्रकारचा फ्रंट फूटचा वापर घेतला नव्हता. एक सिंगल धाव या ठिकाणी येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 5 आकड्यावरती. आता मात्र सिक्सर किंग मिस्टर ललित भुवर ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतो आहे. विशाल घरत राईट मोर द विकेट न षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिला बॉल फेवरेट झोन मध्ये पाठवलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ही फेवरेट झोन आहे ललित भुवरची आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ ऑन लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक आणि टिवरी गावचे विद्यमान सरपंच श्री नूतन कुमार भुईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर आणखी एक मोठा विकेट. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सीमारेषा पार. हा येतोय षटकार. त्यानंतर आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती महेश भुईर यांचं देखील स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषकामध्ये. 40+ चाहते आहेत आणि एक लेजंड प्लेअर देखील पाहायला मिळतात. क्रिकेटच्या पटलावरती त्यांचा देखील नेतृत्व उल्लेखनीय राहिला आहे या टिवरी गावासाठी आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. वाघोबा स्पोर्ट टिवरीच्या वतीनं आपलं देखील स्वागत आहे. या ठिकाणी ललित भुवर साठी पारितोषिक लागलं गेलंय. षटकारांची हॅट्रिक जर या ठिकाणी पूर्ण होते तर शिवाजी भुरे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सवली फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर निश्चितच हो 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 या ठिकाणी आपण पाहिलं तर हा कॅश नाही तर मॅच सोडलाय की काय. आजचा दिवस मी तर म्हणेन पूर्णपणे नावावर आहे तो म्हणजेच ललित भुवर या खेळाडूच्या. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर नशीब देखील त्याला साथ देत आहेत. जेल होता गलीच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जेल मात्र ड्रॉप झाली आहे. यावेळेस आपण पाहतोय तरबूजों को देखकर खरबूजे ने भी रंग बदलने की कोशिश की है.
प्रवीण परेडच्या बॅटमध्ये देखील येतो षटकार आणि या षटकारानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24. आज काहीतरी वेगळ्याच अंदाजानं हे दोन खेळाडू आणि गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघ उतरलाय या सरपंच उपसरपंच चषकामध्ये आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती जर आपण धावा पाहिल्या तर 24 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 24 न सुरुवात जरूर झाली आहे. नंबर 2 चं षटक टाकण्याकरता निखिल. पहिला बॉल निखिलचा उडवलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता येतो हा षटकार. धावसंख्या 6 न वाढते जाऊन पोहोचले ती म्हणजेच 30च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चांगला ऑन ड्राईव्हचा फटका होता. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 31 31 आकड्यावरती. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसरं ऑन आहे निखिल भुजड याच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर ललित भुवरचा चांगला दर्जा पाहायला मिळतो बॅटिंग मध्ये. आपल्यामध्ये असलेले गुण कौशल्य आपल्यामध्ये असलेले क्षमता आपल्यामध्ये असलेले टॅलेंट सिद्ध करत असताना यावेळेस आपण पाहतोय हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू झालाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर क्लिअर. 6 धावांसाठी येतो हा षटकार प्रवीण परेडच्या बॅट मधनं. दोन्ही बाजूने या ठिकाणी आपण पाहिलं तर एन्काउंटर जरूर पाहायला मिळतोय. दुधारी तलवार या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहे. फुलटॉस डिलिव्हरी हा चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. हो 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 नशीब नशीब आणि नशीबच या ठिकाणी म्हणावं लागेल. नशिबाची साथ आहे यावेळेस. मी तर म्हणेन गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाच्या खेळाडूंना 2 वेळा मात्र असा कारनामा झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर हा झेल मात्र सुटला गेलाय निशान घरच्या माध्यमातून. चुकीला माफी नाहीये मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती. मौका भी दिया और इस बार ये बहुत बड़ा छक्का भी दे दिया. 6 रन आणि या षटकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 43 43 धावा. यावेळेस अजून एक आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक पूर्ण होते प्रवीण परेडच्या माध्यमातून. काय जबरदस्त एनर्जी दाखवली जाते या ठिकाणी बॅटिंग मध्ये. लाजबाब अफलातून बॅटिंग पाहायला मिळतंय प्रवीण परेडच्या माध्यमातून. झेल सुटला म्हटलं जातं ना जखम ओली होती आणि त्या जखमेवरती पुन्हा एकदा नमक चोळण्याचं काम केलंय मीठ चोळण्याचं काम केलंय. अजून एक मोठा फटका येतोय बॅक टू बॅक 4 षटकार. क्या बात आहे. पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजीवरती हावी झालाय. त्याला बॉल अगदी फुटबॉलच्या पद्धतीने दिसू लागलाय. येणारा प्रत्येक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. या ठिकाणी आपण पाहतोय शिवाजी भुरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाच्या कॅश प्राइज लागू झाले प्रवीण परेड या खेळाडू करता. धावसंख्या झाली आहे ती 49 49 धावा. क्या बात आहे. आज सकाळच्या नाश्त्यामध्ये षटकारांचा नाश्ता केलाय. दुपारच्या मोदनामध्ये देखील या 2 खेळाडूंनी षटकारांचा नाश्ता केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये ती एनर्जी या ठिकाणी दाखवत असताना हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस निखिल हो 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 सुंदर चेंडूच्या हाताळली. यावेळेस चांगला बॉल होता त्याचा सन्मान केलाय आणि ज्या वेळेस खराब चेंडू मिळतायत ना त्यावेळेस ते मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवले जात आहेत.
हा आहे क्रिकेट, हा आहे क्लास. निश्चितच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गावदेवी स्फोट शिलोतर सिंगाचा. 4 चेंडूमध्ये 4 षटकार आलेत. आता मात्र स्ट्राईक जरूर मिळाले. कदाचित 6 मध्ये 6 येतील का? नाही 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 असं उत्तर आलंय. या ठिकाणी आपण हा चेंडू पाहिला तर फुल्लर लेनचा बॉल होता. अगदी यावेळेस बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून क्रिश खिवरेनं अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला गेलाय. डॉट डिलिव्हरी. यावेळेस हवाई हल्ला केला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही या उद्देशाने मैदानाच्या आत हे 2 प्लेयर उतरलेत आणि षटकारावरती षटकार मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. आणखी एक ठोकलाय लॉंगॉनच्या दिशेने. हा महत्वाचा षटकार. धावसंख्या झाली आहे ती 56. सॉरी, यावेळेस आपण पाहतोय थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे स्कोरिंग मध्ये आणि क्लिअर केलं जाईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून मात्र यावेळेस पकडला जाईल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. प्रवीण परेडचा झेल आणि समाप्त होतोय प्रवीणचा देखील खेळ. धावसंख्या झाली आहे ती 62. 62 धावा. थोडीशी मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली होती काउंटिंग मध्ये आणि ती सुधारली गेली. 62 धावा धावफलकावर असताना पहिला विकेट मात्र डाऊन झाला. प्रवीण परेडच्या माध्यमातून निश्चितच चांगली तुफानी खेळी या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. 6 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. चांगली धावसंख्या त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निश्चितच पाहिली. षटकातील पुढचा बॉल एबी डिव्हिलियर्स मिस्टर अजय तुंबडा
समस्या क्षमा असावी. विद्युत पुरवठा थोडासा खंडित झाला होता. लक्ष आहे ते म्हणजेच 63 धावांचं आणि या 63 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय यावेळेस तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी केली. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. वाईट आहे की मग प्लेअर डिलिव्हरी आहे हे मात्र टीव्ही अंपायरच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केला जाईल. टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे आणि त्याचा वापर निश्चितच केला जाईल. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट डाऊन झाली आझाद स्पोर्ट वसई टीमची. कारण मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा होता. कारण बॉलिंग मध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा उचलला दोन बॅटरनं आणि एक मोठा टार्गेट जरूर सेट केलाय आझाद स्पोर्ट टीमच्या समोर. चलो तर टीमनं फुलटाच बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर एक मेजवानी दिली होती मात्र मिड विकेटची एरिया क्लिअर करू शकला नाहीये फलंदाज विशाल घरत. होतोय झेलच्या स्वरूपामध्ये आउट. आता मात्र विशाल हा फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये आउट होतोय. किरण बारा त्याचा जर आपण विचार केला तर तो सलामीला आलाय. त्याला जास्त संधी मिळालेली नाहीये. 3 चेंडू तो खेळलाय आणि 6 धावा त्याने बनवलेत. नकुल मानकर यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी आहे. ललित भुवर येतोय. अतिशय जबरदस्त एकदम स्टायलिश अंदाजानं हा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. आणखी एका विकेटचं पतन. नकुल देखील होतोय आउट. मात्र औपचारिकता राहिले या मॅच मध्ये असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच प्रवीण परेड येतोय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस हो चांगला फटका स्विच हिटचा परंतु कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. पूर्णपणे विजयाचा सुगंध जो आहे दरवळतोय या सरपंच उपसरपंच चषकामध्ये. ह्या मॅच मध्ये गावदेवी स्फोट शिलोतर टीमच्या बाजूनं त्यांनी केलेला तो परफॉर्मन्स, त्यांच्या फलंदाजांनी केलेली ती सुरुवात आणि निश्चितच विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसते टीम गावदेवी स्फोट शिलोतर. चांगला प्रवास राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत
चांगला परफॉर्मन्स जरूर पाहायला मिळेल. बघूया यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. नजाकत पाहायला मिळतंय, शक्तीपेक्षा युक्तीवरी, आणि निश्चितच त्याचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय. युक्तीने देखील क्रिकेट खेळलं जातं हे दर्शवत असताना या फटक्यावरती मिस्टर किरण बारात चौकार पेश केला होता. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सफल क्रॉस झाले. शॉर्ट सिलेक्शन अतिशय चांगलं या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार आहे आणि षटकांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्विचिटचा फटका, पलटी शॉट, 6 धावा. असे फटके ना सुरुवातीला यायला हवे होते. सुरुवातीला जर असे फटके आले असते तर निश्चितच शेवटपर्यंत तुम्ही मजल मारू शकले असते. जे टार्गेट आहे ते टार्गेट पर्यंत पोहोचू शकले असते. परंतु म्हटलं जातं ना, दिवा विझत आलाय आणि त्या दिव्यामध्ये पुन्हा एकदा तेल टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. कदाचित हे फडफडणारे दिवे असावे आणि निश्चितच तसंच काहीतरी चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. फुल टॉस डिलिव्हरी आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार आणि या ठिकाणी आपण पाहतोय बिमर साठी देखील रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं, सॉरी पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायर यांच्याकडनं हा डिसिजन पोहोचवलाय. फेर डिलिव्हरी आहे की मग कमरेच्या वर हा चेंडू टाकला गेलाय त्याची देखील तपासणी या ठिकाणी केली जाईल आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडासा डाऊटफुल आहे, नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. येस, नो बॉल असणार आहे. थोडासा उंबरीच्या वर हा चेंडू टाकला होता आणि त्याच्यावरती हा षटकार. 39 धावा. यावेळेस पुन्हा एकदा षटकार आणि अशा पद्धतीने सामना जिंकला आहे तो म्हणजेच टीम आपण पाहतोय पंच. एक बॉल आहे का? नाही. पहिला डॉट आला होता, त्याच्यानंतर 4 6 6 नो बॉल 6. एक डॉट आलाय, 2 धावा, 2 डॉट. ओके, थँक्यू. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती आमच्या गुणलेखाकडनं, परंतु ती क्लिअर देखील आम्ही या ठिकाणी केलंय. काय जबरदस्त खेळ राहिलाय. तर मॅन ऑफ द मॅच